ॲडव्होकेट बनसोडे या रोडने जात होते, त्यांनी ही परिस्थिती इथली पाहिली आहे, त्यांच्या डोळ्यांनी पाहिलेली परिस्थिती काय नक्की सर मला सांगा बरं इथं. सध्या परिस्थितीमध्ये पाण्याचा फ्लो पाहू शकतो पाहुणे जाऊन त्याच्यातून दगडी वगैरे पडतायत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथून तुम्ही पाहू शकता सगळं ट्रॅफिक चालू आहे. ट्रॅफिक मध्ये गाड्या आहेत, लहान मुलं प्रवास करतायत, लहान महिला प्रवास करतायत, त्यांच्या अंगावरती दगडी उडतायत. आता पुणे महानगरपालिकेने नागरिकांचा जीव घेणं बाकी आहे, एवढंच त्यांनी करावं आणि ते इथे करतायत अशी परिस्थिती निर्माण झालेली. या ठिकाणी ऐन उन्हाळ्यात लोकांना प्यायला पाणी नाही, अनेक सोसायट्यांना टँकर विकत आणावे लागतात, पुणे महानगरपालिकेचा कर भरतात आणि एवढं सगळं करून त्यांना प्यायचं पाणी सुद्धा आवश्यक मिळत नाही. आणि या ठिकाणी लाखो लिटर पाणी आणि त्या पाण्याबरोबर दगडांचा वर्षाव नागरिकांवर होतोय. याच्यात त्या ठिकाणी एक गाडी उभी आहे, त्या गाडीतल्या चालकावरती काही दगड पडला आणि त्या दगडाच्या दुखापतीत त्याच्यावरचे ते गाडी सोडून दवाखान्यात निघून गेलेले आहेत. ही परिस्थिती आहे. पुणे महानगरपालिका आणि किती लोकांना जखमी करणार हा पैसे प्रार्थनाचा आहे. या प्रसंगाला या ठिकाणी सहाय्यक आयुक्त हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी येऊन पाहणी करून गेले. अद्याप पाण्याचा कोणताही प्रेशर कमी आणण्याऐवजी तो वाढत चाललेला आहे. यामुळे धोक्याची परिस्थिती आहे आणि कधी थांबणार हा या ठिकाणचा सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न आहे.